नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा हा स्पेशल ब्लॉग आहे। आज आहे आमच्या घरी कार्यक्रम। आमच्या घराचं नवीन बांधकाम चालू आहे आणि आज आहे स्लॅब टाकायचा आहे। ते पहा, मशीन देखील आलेला आहे, व्यवस्थित सेट पण झालेला आहे आणि खडी वाळू सिमेंट देखील आणून टाकलेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत मशीनची पूजा करायला। तर हे असं आहे घर। हे किचन आहे, अलीकडचा किचनचा दरवाजा आहे। हे किचनची बाल्कनी आहे, भांडे घासायचं, कपडे धुवायची। मशीन खूपच भारी आहे, किती लोकांचं काम हँडल करते। याच्यात माल टाकायचं म्हणजे खडी वाळू सिमेंट, मग ते मिक्स होणार त्या गोल ह्याच्यामध्ये आणि वर जाऊन वरती पण जाणार तो। किती माणसांची बचत होते। हे ताट आणून ठेवलंय पूजेचं आणि बप्पू, तुम्ही म्हणताल बप्पू काय करतायत तिकडं? बप्पू अगरबत्ती लावतायत तिकडं, वाऱ्याने काय माचीस विजतंय त्यामुळे तिकडं अगरबत्ती पेटवत आहेत। अगरबत्ती लावली बप्पूंनी। संच मशीन सेट करायचं चालूच आहे अजून आणि आंटी गेली आहे पाणी आणायला पूजेसाठी। पाणी विसरले ते सांगतायत कुठं पूजा करा म्हणून। आता माहीत नाही, फर्स्ट टाइम स्लॅब टाकते त्यामुळं। हे झालं मशीनची पूजा। हा एकच बंगला आहे, अजून असे 2 बंगले बांधायचे। या इकडं जे मोकळी जागा दिसते तिथं उरलेले 2 बंगले येत आहेत। आमचं जुनं घर मोडत आहे, खूप छान होतं जुनं घरच। सगळं बालपण गेलं, ते घर छानच असणार की नाही। आणि आता ते मोडणार तर मनात तसं वेगळं वाटतं। ते हार मी केलाय, घरगती केलाय छोटासा गुलाबांनी। आई आली, आधी कुंकू लावला आईने। आज नाही करतो जा माझं शेवट काय नाही। आणि मिस्त्री लोक म्हटले दक्षिणा ठेवा दक्षिणा ठेवा, मग दक्षिणा ठेवला बाप्पांनी। मग गेली ती पण, महिला मंडळाची पूजा राहिली। सगळ्यात आधी आई गेली पूजा करायला। तुम्ही पण पूजा करायला मी नंतर जाते, तुझा आधी मी व्हिडिओ काढते। 5-16 नाही झालं अगोदर, मग आंटी केली पूजा करायला। अजून एक त्यांचीच महिला आहे म्हटलं, आम्ही 4 जण। बाईने त्यांना आवाज दिला, त्या देखील आल्या। दे म्हटले मी व्हिडिओ काढते, पूजा करून ये। मी पण गेले, म्हटलं अगरबत्ती लावली, साडी गेली, म्हटलं आता काही करू नाही। आधी कुंकू लावलं मी पण, खडीसाखर लावलं, दर्शन घेतलं आणि आले। खाली घे हात तुझा। ए रोहिणी कामराव, कुठं कामाला चालली काय? खूप उत्सुकता होती सगळ्यांची। आता नवीन नवीन घरं झालेत, स्लॅबचे मोठमोठे बंगले झालेत, आपलं या असावा असं वाटत होतं आणि फायनली ते होतंय आता। खूप छान वाटतंय, पण जुनं घर पडणार याची खंत देखील आहे। आणि मशीन चालू झालं, सगळ्यांनी
हळदी कुंकाचा कार्यक्रम करून घेतला. आणि आम्ही निघालो घरी. त्यांचं चालू झालं. म्हटले खडीसाखर दिली त्यांना. इथंच ठेवा म्हटलं. ह्यांचं चालू झालं वाळू खडी टाकायचं. खूप फास्ट करावं लागत असेल बाबा. मिशन पुढं माणसांचं काय भुगा पडत असं. पटपट टाकायचं. ते काही गरगर विंगते जाते आणि हे घरी आले आणि घरी स्वयंपाक चालू होता. काय मेनू असेल ओळखा पाहू. शेंगदाणे खोबरं दिसते. मग काय असेल बरं. चला तर तुम्हाला दाखवते.